प्रतिभा चाकणकर यांनी आपला जबाब शिर्डी पोलिसांकडे नोंदवलाय। ती कागदपत्र आमची, मात्र खाती आम्ही उघडली नाहीत असं त्यांनी त्यांच्या नावे असलेल्या खात्यांसंदर्भात जबाब दिलेला आहे। ती चारही खाती आमची नाहीत असं प्रतिभा चाकणकर यांनी म्हटलंय। समता पतसंस्थेमध्ये खातं उघडलं नाही, त्यांच्या नावे जी खाती आहेत त्यांच्या आणि त्यांच्या मुलाच्या नावे जी एकूण 4 खाती आहेत ती खाती आम्ही उघडलेली नाही असं त्यांनी म्हटलंय। प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांनी आज शिर्डी पोलिसात आपला जबाब नोंदवलेला आहे। शिर्डीतल्या समता पतसंस्थेत जवळपास 100 अशी खाती आहेत ज्या खात्यांना नॉमिनी हा भोंदूबाबा अशोक खरात आहे। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांच्या नावे सुद्धा समता पतसंस्थेत 4 खाती आहेत। या खात्यांचा नॉमिनी सुद्धा अशोक खरात आहे। या खात्यांमधून 2.5 कोटींचा व्यवहार झालाय, मात्र ही खाती आम्ही उघडली नाहीत, मात्र कागदपत्र आमची आहेत असा जबाब प्रतिभा चाकणकर यांनी शिर्डी पोलिसांकडे नोंदवला। जे खातं आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाहीयेत, एकही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाही। कागदपत्र बनावट आहेत, आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात पोलीस। दरम्यान सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच खाती उघडली असल्याचं समता पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे यांनी म्हटलेलं आहे। तर प्रतिभा चाकणकर यांनी पुढे केले जात असून रुपाली चाकणकर यांना वाचवण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप अनिशा राज्य सचिव रंजना गवांदे यांनी केला आहे। चाकणकर हे नाव आत्ता मला कळालं, पोलिसांनी जेव्हा विचारलं त्यावेळेस आम्हाला कळालं की चाकणकर या नावाचे खाते आमच्याकडे उघडले गेलेले आहेत। चाकणकर शेकडो असू शकतात महाराष्ट्रामध्ये, त्या रुपाली चाकणकरांच्याच बहीण होत्या, हे आम्हालाही काही माहित नव्हतं। आणि कोणत्याही खातेदाराची, कोणत्याही ठेवीदाराचे नावं आम्ही कधी एक्सपोज करीत नाही, किंबहुना आमच्या संचालक मंडळासमोर सुद्धा खातेदारांचे, ठेवीदारांचे नाव अजिबात येत नाही। त्या ठेवीदारांची गोपनीयतेचा भंग आम्ही करत नाही। रुपाली चाकणकरांच्या सोबतच 39 लोक जे आहेत, जे राजकीय नेते आहेत, त्यांच्या विरोधात सुद्धा आक्षेप आहेत। त्यांच्या संबंधाने सुद्धा कुठलीही कारवाई झालेली नाहीये, जे साधी नोटीसही कोणाला काढली गेलेली नाहीये। आणि उलट आता ज्या रुपाली चाकणकरांची बहीण आहे प्रतिभा चाकणकर, त्यांच्याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। तर हे सगळं म्हणजे एकाला झाकायचं, दुसऱ्याला पुढे करायचं आणि सगळ्यांनाच नंतर सुरक्षित ठेवायचे अशा दृष्टीने काही चाललंय की काय, असं लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे।